विनम्रपणे सांगू इच्छिते की एका या देशातल्या सगळ्याच खासदारांची ही मागणी आहे जी आम्ही माननीय प्रधानमंत्र्यांकडे केली आहे। आमचे मतदारसंघ 23 लाख लोकांचे आहेत। माझ्या तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने इथली मी खासदार म्हणून आपली सगळ्यांची सेवा करायची आपण मला संधी दिली। 9 तालुके 23 लाख मतदार आणि 5 कोटी रुपये हवं। त्याच्यामुळे हे कशालाच पुरत नाही। म्हणजे शाळांना पैसे दिले, रस्त्यांना दिले, तर आम्ही अनेक खासदारांनी हे मूव्ह केलं आणि मी माननीय आदरणीय प्रधानमंत्र्यांना विनम्र विनंती केली आहे की आज खासदारांचे मतदारसंघ प्रचंड मोठे झालेत, लोकसंख्या वाढायला लागल्यात, त्याच्यामुळे आमचा खासदार पण वाढवा। 5 कोटी रुपये तुम्ही विचार करा, एक नगरसेवक एक ब्रिज बांधतो का 5 कोटी रुपयाचा? तो 5 कोटी आम्हाला पुरतच नाही। तुम्ही बारामती लोकसभा मतदारसंघाचा हिशोब बघा, 23 लाख मतदार, 9 तालुके, म्हणजे लोणावळ्याच्या नंतर अंबी गावापासून इंदापूरच्या शेवटच्या गावापर्यंत एका बाजूला, इथे सातारा, इथे नगर, एवढ्या मोठ्या मतदारसंघात 5 लाख रुपये, एवढी महागाई झाली हो, असे समतात। आणि केंद्र सरकारला आम्हाला का त्रास होत नाही, कारण का गडकरी साहेब रस्त्यांना प्रचंड आम्हाला सहकार्य करतात आणि त्याच्यामुळे केंद्रात किंवा CR पाटील साहेब असतील, काल जलजीवन मिशनसाठी प्रचंड मदत CR पाटील साहेब करतात, गडकरी साहेब करतात, सगळे करतात। हा रस्ता जिल्हा परिषदचा होता आणि त्याच्यामुळे ह्या 5 कोटी रुपयामध्ये कुठल्याच खासदार, हे माझं नाहीये, कुठल्याच खासदारकडे काही निधी राहतच नाही।